नमस्कार, मी अमित गायकवाड, शिल्प निदेशक, तारतंत्री, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड, जिल्हा यवतमाळ। आज आपण पाहणार आहोत हायड्रो पॉवर प्लांट। एक बेसिक ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आपण, खूप डिटेलमध्ये नाही बघणार, फक्त ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आपण। हायड्रो पॉवर प्लांट आपण पाहिला असेल, जे आपल्या शेतीसाठी, औद्योगिक कामासाठी वगैरे आपण जे वापरतो पाणी, ते आपण धरणामध्ये साठवलेलं असतं आणि त्याचसोबत आपण त्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्पही करतो। आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा वीज निर्मितीचा जो प्रकल्प आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे, तो कोयना डॅम वरती आहे, कोयना धरण। आणि दुसरा जो आहे तेहरी तो नंबर 1 वरती येतो, जिथे जवळपास 2400 मेगावॅट पर्यंतची वीज निर्मिती होते आणि कोयनामध्ये जवळपास 1960 मेगावॅट इतकी वीज निर्मिती तयार होते। आणि कोयनामध्ये आपण पाहिला असेल 4 स्टेज आपण प्रकल्प केलेला आहे, ज्यामध्ये चार स्टेजेस मध्ये आपण पाण्याचा पुनर्वापर करून आपण त्यामध्ये वीज निर्मिती करतो। तर इलेक्ट्रिकल स्टुडंट्स किंवा वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियन्स यांच्या दृष्टीने हायड्रो पॉवर प्लांट मध्ये बघण्याजोगे काय काय आहे याचे आपण एक साधारण दृष्टिक्षेपामध्ये आपण पाहणार आहोत। तर या प्रकारे आपण धरण असतं आणि धरणामध्ये आपण पाणी साठा केलेला असतो। तर हायड्रो पॉवर प्लांट मध्ये आपल्याकडे काय काय टर्मिनॉलॉजी येते, व्याख्या येतात, त्या पाहणार आहोत आपण। काय काय त्यामध्ये पार्ट्स येतात। तर सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की हायड्रो पॉवर प्लांट जे आहे त्यामध्ये हायड्रो पॉवरची जी स्कीम आहे त्यामध्ये आपण काय करतो, साठवलेल्या पाण्यामध्ये जी असती स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी, त्याचाच वापर आपण करून जी गतिज ऊर्जामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जी गतिज ऊर्जा आहे त्यापासून आपण टर्बाइन फिरवले जातात आणि त्या टर्बाइन पासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते एकदम शेवटी। तर धरणामध्ये एक साधा ओव्हरव्ह्यू इथं बघू शकता तुम्ही। धरणाची जी भिंत आहे त्यापासून आपण बनवलेले डॅम स्टोअर्स वॉटर जे आहे, वॉटर आउटलेट जे आहे त्याला आपण पेनस्ट्रोक वगैरे म्हणतो। तिथून आपल्या टर्बाइन पर्यंत हे जे दिसत आहे भाग तो आहे टर्बाइन पर्यंत आपल्याकडे टर्बाइन वरती पाण्याचा जोरात वेगाने मारा केला जातो, त्यानुसार टर्बाइनची पाते फिरतात आणि तिथपासून आपण जनरेटरला कनेक्टिंग करून वगैरे आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो। या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला सिस्टमॅटिक वेने कळेल की आपल्याकडे काय काय आहे। रिझर्वायर म्हणजे जिथं आपण पाण्याचा साठा केलेला आहे ते रिझर्वायर, डॅम। पुढे आपल्याला येतात पेनस्ट्रोक येतं। पेनस्ट्रोक म्हणजे काय, जिथून आपण पाण्याचा एक गतिज ऊर्जाने आपण जी पाणी सोडतो तिथे। त्यानंतर येतात टर्बाइनचे पाते फिरल्यानंतर टर्बाइन हा कनेक्ट केलेला असतो जनरेटरला। जनरेटर पासून आपल्याला पॉवर हाऊस मध्ये पॉवर लाईन थ्रू ट्रान्सफॉर्मर पर्यंत आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊन ट्रान्सफॉर्मर पर्यंत आपल्याकडे येते। आपल्याकडे हायड्रो पॉवर प्लांट मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत ते पाहूयात आपण। सगळ्यात प्रथम आपण जे केलेलं आहे, कन्स्ट्रक्ट केलेलं आहे धरण बांधलं जातं। त्याच्यामध्ये आपण जी मूवमेंट आहे वॉटरची ती आपण लार्ज पाईप पेनस्ट्रोक तर्फे आपण टर्बाइन पर्यंत नेली जाते। स्पिलवेज काय आहेत की अचानक कधीतरी पाण्याचा दबाव वाढून धरण फुटण्याचे चान्सेस किंवा पाण्याचा त्याच्यावरती लोड येऊ नये त्यासाठी आपण काही गेट्स ओपन करून ठेवलेले असतात, त्याला स्पिलवेज म्हणतात। इनटेक, पाण्याचा किती इनटेक आहे, किती घेणार आहोत आपण। सेकंड काय आहे पेनस्ट्रोक म्हणजेच ज्याद्वारे आपण टर्बाइन पर्यंत पाणी सोडणार आहोत। त्याच्यानंतर येते सर्ज टँक ही कशी असते, तुमच्या पाण्याचा प्रेशर अचानक वाढू नये म्हणून तिथे सर्ज टँक बसवलेली असते, जे की अतिरिक्त पाण्याचा जो आहे तो दबाव पेनस्ट्रोक वरती पडू नये। चौथा आहे विकेट्स गेट मध्ये काय, जे तुमचे पेनस्ट्रोक मधले जे इनपुट पाइप्स आहेत, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम द इनपुट पाइप्स पेनस्ट्रोक मध्ये, ते टर्बाइन्स आहेत, ब्लेड्स आहेत, त्या ब्लेड्स वरती तुमच्यावरती प्रेशर येऊ नये म्हणून तयार केलेले विकेट्स गेट आहेत कंट्रोलिंग साठी। फोर्थ जे आहे हायड्रॉलिक्स, टर्बाइन मधले जे कंटेंट आहेत
या अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुमचे पाते जे आहेत तयार केलेले असतात ते पाते पाण्याच्या प्रेशरनी कंट्रोल करण्यासाठी टर्बाईन येतात. टर्बाईनचे पाते तुम्ही इथे डिझाईन बघू शकतात. त्या डिझाईन नुसार मग त्या टर्बाईन्स मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत. एक आहे इम्पल्स टर्बाईन, दुसरा आहे रिॲक्शन टर्बाईन. इम्पल्स टर्बाईन मध्ये अजून क्लासिफिकेशन्स मध्ये पेल्टन व्हील येतात आणि क्रॉस फ्लो टर्बाईन्स येतात. आणि रिॲक्शन टर्बाईन मध्ये येतात प्रोपेलर टर्बाईन्स, केप्लान टर्बाईन्स आणि बल्ब टर्बाईन्स आणि फ्रान्सिस टर्बाईन. प्रोपेलर, केप्लार आणि फ्रान्सिस टर्बाईन हे व्हेरी पॉप्युलर आहेत रिॲक्शन टर्बाईन्स मध्ये. मग इम्पल्स टर्बाईन्स म्हणजे काय? तर इम्पल्स टर्बाईन्स हे यूज केले जातात हाय हेड आणि लो फ्लो ऍप्लिकेशनसाठी. जिथे उंची जास्त आहे, उंचावर आहे, तिथे हे यूज केले जातात आणि फ्लो मात्र त्याचा कमी राहतो. पेल्टन व्हील्स हा त्यातला एक फेमस टाईप आहे. इम्पल्स टर्बाईन्स अशा प्रकारे दिसतात, ज्यामध्ये तुमच्या टर्बाईन्सचे पाते आहेत. फिक्स जेट नोझल थ्रू तुमच्याकडे पाण्याचा प्रेशरनी पाणी सोडलं जातं आणि ते तुमचे पाते फिरले जातात टर्बाईन्सचे. पेल्टन्स व्हील्स, पेल्टन्स व्हील्स मध्ये तुम्हाला दिसेल असेल इथे, याच्यामध्ये कप्पे आहेत पाण्याचा प्रेशर आतमध्ये घेण्यासाठी. पेल्टन व्हील्स हे 1953 सालचं हे तुम्हाला दिसत असेल डिझाईन आहे. आणि शेवटी ट्रान्सफॉर्मर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.